श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. माझ्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून झालेले आहे सुप्रभात. तर चला मंडळी, आपण हा आश्रम खूप सुंदर ताकीन घाट बरं का. चला बाबाजी, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. यहाँ से सीधा किनारा किनारा है, हाँ, और झंडी लग रही है। उधर से ऊपर चढ़ना है ना. हाँ, और चढ़ाई से है ना, चढाई. हां, और झंडी लग रही है नर्मदे हर. नर्मदे। तर चला मंडळी, आपल्याला पुन्हा आज सुंदर प्रवास आहे किनाऱ्याचा. आज पहाड आहेत मस्तपैकी, रोजच पहाडच आहेत. तरी चला, आजचा आपला 75वा दिवस आणि 75व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सुप्रभात झालेली आहे, पहाट झालेली आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर ताकीन घाट येथून. आणि क्षमा करा, काल तुम्हाला मी शुभरात्री बोलू शकलो नाही, कारण की खूप दमलेलो काल आणि दमून तसंच झोपून गेलो. जेवलो, दमून झोपल्यामुळं झोपून तुम्हाला शुभरात्री करू शकलो नाही. तर चला, मस्त आजचा प्रवास सुरुवात झालेला आहे. भेटूयात पुढं पुढं. चला, नर्मदे हर. हो हो हो, अगं आजची सुरुवातच झालेली आहे. किती सुंदर सुरुवात आहे आजची बघा. किती दगड. महाराज जी धीरे चलो, नहीं गिरे ना, आराम से चलो. महाराज जी ने आखिरकार चप्पल फेंक के जूते पहने ले, और जूते पहने हैं तो ऐसा लग रहा है कि उन्होंने पैर में कुछ स्प्रिंग वगैरह पहन लिए, भाग रहे. जय हो नर्मदा मैया. कसले डोंगर आहेत मोठे मोठे. बाबा बोले किधर तो झंडी लगी है, कुठं तरी निशाणी लागले असे. झाडी झंडी यांनी म्हणजे पताका कुठेतरी लागलाय. तिथून आपल्याला वर चढायचं आहे. बघूया कुठं आहे ती. ही आहे झेंडी, पताका. पताकापासून आपल्याला वळायला सांगितलेलं. ही पगदंडीवरती जाते डोंगरात. इथून वर जायला सांगितलेलं आपल्याला. आणि चला, रोड भेटलेला आहे, जाऊया आपण. नर्मदे हर. पहले ऊपर चढ़ के लो. हाँ, नर्मदे. ले भाई, हां मैया खाली राहिले बघा. चला वरती जाऊन भेटू. वर चढलो आणि वर असा एकदम फुल घनदाट जंगल. एकदम एकदम खूप सुंदर. पण आता पुन्हा कधी भेटणार आहे बघायला आपल्याला. चला मंडळी, आपल्याला पाऊलवाट भेटलेली आता जंगलातली. बराच वेळ चालून आपल्याला लगेच मस्त पाऊलवाट भेटली. म्हणजे आता आपण बरोबर मार्गस्थ आहोत. फक्त चढ उतार आहे, सगळे चढच आहे, उतार नाही. भयंकर जंगल. आता कुठं आपण वरच्या सरफेसला आलेलो थोडासा. आणि इथून आपल्याला रस्ता शोधायचाच आहे. मॅप वगैरे इथं काही काम करत नाही. ते बाबा बोलला, इथून तुम्ही रस्ता शोधा. शोधतो. पहिली अडचण. हा 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 हा, बघा बघा कसा रोड बघा.
अजून थोडं बघा, अजून थोडं बघा. आणि आता हे बघा, सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत आणि आपल्याला आजच्या आपल्या 75व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता स्थानापन्न झालेले आहेत. तरी सूर्यनारायण भगवंताचं हार्दिक स्वागत आहे बरं का. मस्त अगदी सुंदर आजचा सूर्य उगवायचं एकदम स्थानाचं भारी आहे. स्थान तोच असतो पण आजचा अँगल आपला भारी आहे. आजची सुंदरता खूप मस्त आहे. मला आवडली आजची सुंदरता. कदाचित तुम्हाला फोनमुळं दिसत नसतं पण जी मी बघतोय अद्भुतता एकदम या पहाडीवरून अतिशय सुंदर. चला नर्मदे हर मंडळी, भेटूयात पुढं. हा पिक्चर आठवला का तुला आता? हा सगळ्यात कठीण माझंच काम आहे. बांबू आणि चालत आहे. फक्त चाललोय दिशेने, आम्ही दिशा पकडून चाललोय. मॅप बीप काय नाही, फक्त एक दिशा पकडले. हा बाबा या दिशेला आपल्याला वाटचाल करायची आहे. हाँ हाँ और अपन को दिशा पकड़ के ही चलना है. जो अपना दिशा है फिर रोड कैसा भी होने दो, हमारा दिशा पकड़ना चालायचं आहे. नर्मदे हर. वा अति सुंदर. बघा किती खर्च जेवण आहे पण आनंदाने जगतात. असं असतं मला. चला नर्मदे हर. हा चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. खूप जबरदस्त घनदाट जंगल होतं, थांबायची इच्छा नव्हती पण काहीतरी धनंजय महाराज आणि ते आमचे महाराज दुसरे ते जरा वेळासाठी काही थांबले आणि तिथून मी जरा पुढं सरकलो. म्हणजे पुढं सरकलो ते आमची चुकामुकीच झाली. आज काय वाटतं आम्ही भेटत नाही एकमेकाला, कारण की नेटवर्क पण नाही आहे आणि अजून मागं कुठं दिसत नाही खूप लांबपर्यंत. आणि इथं कुठं थांबू काय थांबू ते पण समजत नाही, कारण की जंगल आहे. पुण्याच्या दुसऱ्या मार्गाने जातील. बघूया चला पुढं भेट होऊन जाईल. नर्मदे हर. हा मंडळी, वा नर्मदा मैयाला पकडलेलं आहे पण हे बघा. म्हणजे आपण आता जवळ आहोत. आपले धनंजय महाराज आणि ब्रह्मचारी प्रदीपजी ते दोघं सोबत आहेत. त्यांचे ना आपली झालेली आहेत चुकामुक. बघू पुढच्या आश्रमात थांबतो मी, कारण की कॉन्टॅक्ट होत नाही आमचा, किंवा मग त्याच्या पुढच्या आश्रमात जाऊन कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो. मला रेंज आहे जिओला, त्यांचे सिम कार्ड दुसरे आहेत. इथं VIला रेंज नाही सध्या. जसा रेंज येईल तसं आम्ही कॉन्टॅक्टमध्ये येऊ. चला नर्मदे हर. आता लागले आपल्याला मालपूर गाव. वा पकडला शेवटी. 2.5 तासात इथं आलो, 10 किलोमीटर. चला जाऊयात पुढं, जरा विश्रांती करू मग पुढं निघू. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. खूप धर्मसंकटात पडलो. धर्मसंकट नाही, संकटात. हे जे हा जो नाला आहे ना, ही जी नदी आपल्याला क्रॉस करायची होती याच्यावरून, आणि हे होतं गुडघे एवढं खोल आणि एवढं चिकट होतं तर काय करू काय समजा. एकटाच होतो तर अचानक लांबून आवाज आला नर्मदे हर. आपल्याला ही मैया दिसते ना इथं बसली, ही मैया ही धावत धावत आली बरं का. धावत धावत आली. तिने नदी क्रॉस केली. मी अरे बापरे एवढे फास्ट कसं काय क्रॉस केली. नदी क्रॉस केली, मला वाटलं चालली असेल. मग ते बाबाची कमंडलू, चप्पल, दंडा, बॅग सगळं मागत होती पलीकडे नेते म्हणून. चला तुम्ही मोकळं झाला. मी म्हटलं मैया नको, फक्त एक कमंडलू घ्या, फक्त मला फक्त इथून रास्ता दाखवा,
का कुठं खोल आहे कुठं काय आहे. तर तिने ते आपल्याला मैयानी त्या नदीतून इथपर्यंत आणलं, नदी क्रॉस करून दिली, नर्मदे हर मग पुढं निघालो. असं वाटलं साक्षात मैयाच आली आपल्यासाठी धावत इथं. चला आपल्याला हे नदी पार करण्यासाठी साक्षात मैयाच आलेली आपल्याला हे पार करवण्यासाठी पार झालेलं आहे. आता आपल्याला लागेल हायवे 1-2 किलोमीटरनंतर. मग काय टेन्शन नाही. आता आज आपण दिंडोरीच्या जवळपास पोचूयात. चला नर्मदे हर. अजून काय आपले धनंजय महाराज आणि त्यांचा काहीच पत्ता नाही आहे, फोनसुद्धा लागत नाही. बघा ही मैया आहे, हिने आपल्याला एक क्रॉस करवलं. बघा हे दगडातून असं 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 जायचं होतं, ते मला कळत नव्हतं. नवीन आहे इकडं, किती खोल आहे काय आहे. आणि चिकट एवढं होतं ना, खतरनाक चिकट. तिने परफेक्ट दगडं अशी शोधली का तिकडे चिकट नव्हतं. चला मंडळी असाच अनुभव येत असतो. श्री विठ्ठल नर्मदे हर. जरा पाणी पिऊया मग नंतर पुढं जाऊया. वा आत्ता लागलो आपण हायवेला. आणि लय भयंकर जंगल, लय भयंकर. आताच कॉन्टॅक्ट झाला धर्मज महाराज बोलतोय, प्रदीप महाराज, धनंजय महाराज. जास्त नाही, आपल्या 1 ते 1.5 किलोमीटर 1.5-2 किलोमीटर मागं आहेत. येतील बरोबर. त्यांना लोकेशन पाठवलं मी पुढच्या आश्रमाचा, बरोबर येतील ते. आत्ता नेटवर्क आले तर आम्हाला सर्वांना. चला जाऊयात पुढं. आपला कॉन्टॅक्ट झालेला आहे मस्तपैकी. पुढं आश्रम आहे, त्या आश्रमात जेवायला थांबू. काय हायवे बनवला आहे, एकदम छोटा हायवे, स्ट्रीट हायवे, पण दोन्ही साईडला एकदम मस्त झाडी. सुंदर, अतिशय सुंदर, खरंच सुंदर पूर्ण. वा मला वाटतं अशी पूर्ण आम्हाला ही दिंडोरीपर्यंत असेल कदाचित. कारण की आता आपल्याला जंगल मार्ग संपलेला आहे तिकडला, मागचा मंडलामधला. आता आपण लागलेलो आहोत दिंडोरी हायवे. चला नर्मदे हर. आता जेवण नर्मदे हर, खूप सुंदर जेवण. श्री विठ्ठल नर्मदे हर. इथं आपलं भोजन होतं. आश्रमात सांगतो सगळं काय नियोजन आहे ते. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आता आपली दुपारची भोजन झाली मस्तपैकी. सुद्धा इथं कुठं आलो आपण, इथं थांबा मी मॅपमध्ये बघतो ना सांगतो. मॅपमध्ये कशाला का बरं आपण बघा कुठं आलो आपण. हे विक्रमपूर, ठीक आहे, विक्रमपूर दिंडोरी. इथून जिल्हा दिंडोरी लागला आपल्याला आता. आणि विक्रमपूरमध्ये आपण जेवायला आलेलो. विक्रमपूरचा आता हा एकदम रस्त्यावरच आश्रम आहे. तर इथून या नंबरवर आपल्याला फोन करायचा जेव्हा आपण इथे येते, कारण की ते इथं अवेलेबल नसतात. त्यांना फोन करायचा का आम्ही एवढी मूर्ती आहोत का, आम्हाला जेवण प्रसादी भोजन प्रसादी होईल का. काहीच म्हणत नाही ते. बोललं महाराज अर्ध्या तासात तुम्हाला फोन करतो, जेवायला या, एवढीच बोलले ते मला. आणि खूप मोठी अशी धर्मशाला बांधून ठेवली रस्त्यावरच. बघा आणखीन अजून एक हॉल आहे आतमध्ये. आणि हा नंबर लक्षात ठेवा प्रत्येकाने बरं का, जे नर्मदा परिक्रमाला येतील आणि जे इथं दिंडोरी तालुक्यात आपले विक्रमपुराला जे येतील त्यांनी इथं यावं बिंदास. फक्त कडी लावलेली असते, कडी करून आतमध्ये एंट्री करायची मस्तपैकी. त्यांना फोन करून भोजन प्रसाद घेऊन जाईल, काही अडचण नाही. खूप भाविक लोक आहेत बरं का. खूप मस्त जेवण झालेलं आहे आता आपलं. चला थोडा वेळ विश्रांती करू, नंतर मग पुढं निघू. तोपर्यंत आपली जी मागं राहिलेली मंडळी येतील. चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. दुपारची भोजन प्रसादी घेऊन आता निघालो. थोडा वेळ आराम केला, आपली मंडळी आली आणि मग आता निघालेलो आहोत पुढं. बघूया आज कुठं पोचतोय. दिंडोरीला पोचायचा प्लॅन होता, मला नाही वाटत आता ते एक्झिक्यूट होईल. पण आता जोगी टिकरिया पोचायचा प्रयत्न करू. चला आता आपल्याला असं रोड आहे, रोड असल्यावर आपण चालू पटापट. नर्मदे हर. बापरे एवढा. जेव्हापासून आपण हायवेला आलो आहे, हायवे तेव्हापासून या हायवेला पहिली नदी बघतो ही नर्मदा मैयाला संगम करत आलं. इतनी ऊंचाई पर नदी तो हमने देखा ही नहीं. हाँ ऊंचाई पे, हाँ बराबर. और ये नर्मदा मैया में ही जा रही है तो अच्छा आहे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. बघा कसले मस्त. आज कधीपासून हायवेला आलो आहे तेव्हापासून ही झाडं आणि असाच रोड आहे बरं का. चला मंडळी
तर संध्याकाळ झालेली आहे आणि माझं लक्ष नव्हतं चालता चालता. आज सूर्यनारायण भगवान गेले पण माझं लक्ष नव्हतं. चालतच आहे. आज आपण आज सूर्यनारायण भगवान आज महाराजांची बघा, आज महाराजांची तिसरी चप्पल आहे. तिसरी चप्पल हाँ मेरे को ही मत बोलो, मेरा तीसरा चप्पल है तो आपका भी तीसरा चप्पल है. चला तिसरी चप्पल आहे महाराजांची. पहिली चप्पलनी लय कष्ट घेतले. दुसरी चप्पल नाही, आपला चौथा चप्पल आहे महाराज. हां वा रे वा. महाराजांनी बुटं घेतलेली. मी त्यांना म्हटलेलो महाराज बुटं नको घेऊ, बुटं नको घेऊ, बुटात तुम्हाला त्रास होईल, बुटं गरम करते आतमध्ये. शेवटी 2 दिवसात बुटांनी त्यांची काय बोलतात लायकी दाखवली. हां कालच काढलेली बुटं घालायला, घातली बुटं काल थोडा बरा वाटला पण नंतर मेले ते बरोबर ते बुटांमध्ये. समजायला लागलं काय झालं. आज तर त्यांची मदत नाही झाली. शेवटी आज दुपारपासून बुटं हातात घेऊन चालत आहेत. आता मार्केट भेटला तर आम्ही चप्पल घेतली. एवढ्या लांबच्या प्रवासाला बुटं नाही बाबा. आग होतं आगमधून बुटान आणि त्यातल्या त्यात आता उन्हाळा, त्याच्यामुळं जेवढी होईल तेवढी स्लीपर सँडल अशाच वापरायच्या. तर चला आज सूर्यास्त झालेला आहे ना, आपलं लक्ष नव्हता. फार कसं तरी वाटतं मला, कारण की रोज तुम्हाला मी दाखवतो सूर्यास्त. आज माझ्याकडून ते पॉसिबल झालं नाही, सॉरी, क्षमा करा. चला जाऊया पुढं. आज 6 वाजले तरी आम्ही चालतो आहे, कारण की आम्हाला आश्रम नाही भेटला. आश्रम आहे 4 किलोमीटर पुढं बरं का, आणि त्याच्याही पुढं आश्रम आहे अजून 4 किलोमीटर. जर हा ओपन नसेल, हा खुल्ला नसेल तर आमच्याकडं कुठल्याही प्रकारचा उपाय नाही, तर आम्हाला चालावंच लागेल. आणि तसं तो टार्गेट होता आमचा आज तिकडं जायचं आहे म्हणून, ते आज नाही झालं. त्याच्यामुळं आश्रम शोधतो आहे. तर चला मंडळी आश्रम शोधूयात. भेटूयात आता डायरेक्ट आश्रमात. आज आपण मंडला सोडून दिंडोरी येथे आलेलो आहोत आणि संध्याकाळची मस्त पंगत वाढण्याचं काम आपल्या नशिबात लाभलेलं आहे. रामरस बताइए जी. रामरस महाराज. पहिले वाढू नंतर आम्ही जेवायला बसू. नर्मदे हर. पहिले बैठे गुजरात वाले. अच्छा नर्मदे हर. दाल हम बैठ जाएंगे आराम से. आप पाओ ना, आराम से पाओ, हम ले लेंगे आराम से. आप एकदम भरपेट पा लो पहले. हाँ मैया को कटोरी में देना, मैया को कटोरी में देना. नहीं वो कटोरी में दे. मैं को नहीं चाहिए, मैं बोल रहा हूँ उनको दो कटोरी में. अच्छा. तर सगळी सामग्री ठेवलेली आहे. कोणी जरी आला आपलं जेवण बनवायचं हम बैठ जाएंगे, आप पहले बिंदास. सगळं तेल मीठ मसाला सर्व ठेवलेलं आहे इथं. कोणी परिक्रमावासी आले तरी आपापलं बनवून खाऊन जाऊ शकतो. किधर से